होते आपको बता दें कि अमरावती जिला मध्यवर्ती कारागृह से बम विस्फोट की घटना से समूचे राज्य का प्रशासन हिल गया। बता दें कि जेल के ऊंची दीवार के बाहर से गेंदनुमा 2 बम जेल के अंदर फेंके गए, जो बराक नंबर 6 और 7 के सामने पड़े। एक में विस्फोट हुआ और दूसरा फटा ही नहीं। जी हां, आवाज तेज थी। सारा प्रशासन न सिर्फ सख्ते में था बल्कि घटना समझ ही नहीं पाया। बता दें कि जांच करने पर पता चला फेंके गए ये बम पटाखों की तरह थे। बड़ा सुतली बम भी इसे कहा जा सकता है। 2 बमों में से एक फटा और दूसरा नहीं फटा। पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी के अनुसार इस घटना में कोई भी हताहत नहीं हुआ। जांच चल रही है किसने और किस उद्देश्य से इस घटना को अंजाम दिया है। विस्फोट को भी फॉरेन्सिक लॅब में जांच के लिए भेजा है। आता हा इन्सिडेंट आम्ही काही सांगू शकत नाही। आम्हाला तो आवाज आला, आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, आम्ही आलो पोलीस स्टेशनला। घटना काय झाली होती नेमकी, कशी घटना झाली होती? एक काहीतरी स्फोटक सारखं म्हणजे फटाक्यासारखं पडलं आतमध्ये बाहेरून आणि त्याचा आवाज झाला आणि आम्ही लगेच रिपोर्ट केला। सर आले, चौकशी चालू आहे, चौकशी पूर्ण झाल्यावर एक फटाका फुटला त्यापैकी ना? फटाक्यासारखा आवाज। एकूण किती फटाके होते ते नाही सांगू शकत, बॉल सापडलाय आम्हाला। ते चौकशी करतील आता, तेव्हा आम्ही तुम्हाला। प्राथमिक माहिती आतापर्यंतची ही आहे की संध्याकाळी 8च्या दरम्यान बॅरेक नंबर 6-7च्या समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे, असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांना ऐकू आला जे की बॅरेकमध्ये होते। नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली, जे फुटला नाही। त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोहोचलो। सर्व टीम पोहोचली, BDDSची टीम पण पोहोचलेली होती आणि नंतर प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे। फटाका कुणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे, बाहेरून फेकला आहे, परंतु मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो। तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला, कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी। फटाका सदृश्य मटेरियल दिसतोय, त्याची आता फॉरेन्सिक तपासणीसाठी फॉरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे। बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल। काही आढळून आलेलं नाही, फक्त फटाक्याची दारू आणि फटाकामध्ये जी दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वात टाकून फेकलेलं असं दिसतंय प्राथमिक। याआधी सुद्धा पोलीस प्रशासन कडक पाऊल काय उचलणार सुरक्षेच्या दृष्टीने? आम्ही पाहू ना, सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करू आता बाहेरून काय काय सुरक्षाची काही प्रॉब्लेम आहे, कारण भिंतीचा हाईट आणि ते हायवेची हाईट चे पण इश्यू आहे। या सगळ्या गोष्टीचा तपास करून पुढील सुझाव जेल प्रशासनाला देण्यात येईल। ओके।